मी अरुणा इंगळे, IIT पवईला राहते. मी अशोका वॉरियर्समध्ये आज 2 वर्ष झाले जुडलेली आहे आणि अशोका वॉरियर्स हे खूप मोठ्या प्रमाणात लेणी संवर्धन करतात आणि खूप छान त्यांचा अनुभव आहे. आज आम्हाला महेश कांबळेने खूप छान लेणी समजावून सांगितली. खूप कौतुक आहे. तो मुलगा इतका सुंदर पद्धतीने सांगतोय आजकाल. खरोखर त्याचे यूट्यूबचे चॅनल पण मी पाहिलेले आहेत. खूप छान सांगतो तो, व्यवस्थित सांगतो. खूप छान अभ्यास आहे त्याचा. 20 मार्च 2025 आज आम्ही पाहिलं तर चौदार तळ्यासाठी आम्ही आलो. तो इतका सुंदर पद्धतीने सकाळी आम्ही दर्शन घेतलं, सल्यूट केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे पाणी उपलब्ध करून दिलं त्यामुळे आपण म्हणजे आज अभिमानाने जगतोय. त्यांच्यासारख्या सल्यूट आहे त्यांना. त्यांच्यामुळे आपण आज मोठ्या प्रगती पथावर आहोत आणि लेणी संवर्धनसुद्धा त्यांच्यामुळे आपल्याला लेणी समजली. त्यामुळे आपण आता लेणीवर जाऊन आपली लेणी आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतोय. क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, आज मी अशोका वॉरियर्स या मुंबईच्या लेणी संवर्धन टीममधून महाड, चौदार तळे व गांधरपाली लेणी पाहिली आणि याच्या औचित्य साधून मला खूप काही शिकायला आणि नवीन माहिती महेश सरांनी दिलेली आहे. जसं की लेण्यांमध्ये जे कोरीव पाली लिखित जे आहे त्याच्याबद्दल माहिती दिली. तसेच स्तूपात जे स्तूप आहेत आपले आणि आतमधली जी रचना आहे त्या रचनेबद्दल त्यांनी सविस्तर अशी माहिती दिली. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि अशोका वॉरियर्स या टीमने आज माझा बर्थडेही साजरा केला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून, सर्वांचे, प्रत्येक व्यक्तीचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. आणि तुमच्यासोबत मला असेच पुढचे क्षण अनुभवायला मिळत ही मी म्हणजे माझी इच्छा व्यक्त करते. थँक्यू. जय भीम, नमो बुद्धाय. मी परमेश्वर संजय हटकर. आज दिनांक 20 मार्च रोजी अशोका वॉरियर तर्फे महाड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलो आणि त्यासोबतच महाड जवळच्या गांधारपाली लेणीवर आम्ही लेणी संवर्धकाची टीमकडून माहिती घेण्यासाठी आलो होतो. तसेच अशोका वॉरियरने आम्हाला लेणीविषयी माहिती दिली. परमेश्वर हटकर, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. जय भीम. मी सर्वप्रथम अशोक वॉरियर्सचं अभिनंदन करतो की ते धम्म पुढं करतात चांगला आणि संवर्धनाची पण माहिती देत आहेत. त्यांनी आज महाड चौदाचं दर्शन पण दिलं, प्लस लेणी संवर्धन माहिती पण दिली. असे उपक्रम त्यांनी राबवावे आणि भविष्यामध्ये अजून त्यांनी प्रगती करावी अशा माझ्या शुभेच्छा देतो. जय भीम. जय भीम सर्वांना. मी आज महेश कांबळे साहेबांबरोबर 14 तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी 98 वर्षापूर्वी जो केला होता त्यांना अभिवादन करण्यासाठी आज आम्ही इथे महाडला गेलो होतो. अशोक वॉरियर्स थ्रू मला खूप छान अनुभव आलेला आहे आणि महेश सरांचं तर कौतुक काय सांगणार. इतकं छान ते सर्व माहिती देतात. त्याबरोबर आम्ही लेण्यासुद्धा बघितलेल्या. लेण्यांना गेलो. गांधारपाली लेणी आहे 14 तळ्याच्या बाजूलाच, तिथे नेला आणि महेश सरांनी खूप सुंदर माहिती दिलेली आहे लेण्यांबद्दल. आणि मी पुन्हा अशोक वॉरियर्स बरोबर असं अभिवादन करण्यासाठी फ्युचरमध्ये सुद्धा जाईल असं मी आश्वासन देते. थँक्यू महेश सर. थँक्यू सो मच. जय भीम. जय भीम. माझं नाव सुनीता गिरीश जाधव. सर्वप्रथम आज लेणीचं दर्शन झालं, 14 तळ्याचं दर्शन झालं. सगळ्या प्रकारे मस्त कार्यक्रम आयोजित केला सगळ्यांनी आणि मी पहिल्यांदा आली. मला याच्याबद्दल एवढं माहीत नव्हतं. बस. मी डॉक्टर छाया सरोजकुमार मित्तर, रिटायर्ड प्राचार्य. अशोका वॉरियर्ससोबत अनेक धम्मसहल आणि कार्यशाळा केलेल्या आहेत. आज 20 मार्च 2025 या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी वेळेवर सुरू झालेली रात्री वेळेवर सुरू झालेला प्रवास. त्यामुळे सकाळी आम्हाला चौदार तळ्यावर जाऊन व्यवस्थितपणे तिथं
सर्वांनाच आम्हाला त्रिसरण घेता आलं, पंचशील घेता आलं. त्याचबरोबर सकाळी लेणींवरती लवकर जाता आलं. लेणींवरून आम्ही लवकर आल्यामुळे आमचं जेवण देखील वेळेवर झालं. आणि या वेळेच्या कार्यशाळेचं वैशिष्ट्य हे की वेळेआधीच सगळे कार्यक्रम पार पाडले. शिस्तबद्ध ही धम्म कार्यशाळा होती. जय भीम, नमो बुद्धाय. खूप चांगली ट्रिप झाली आपली. महाडला गेलो आपण, खूप छान वाटलं. नवीन नवीन लोकांच्या ओळखी झाल्या. आपण गैरसोय झाली थोडी जास्त, व्यवस्था चांगली करायला पाहिजे दुसऱ्या वेळेस असं मला वाटतं. जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय. आजची ट्रिप आम्हाला प्रत्यक्षात बाबासाहेबांनी जिथे खाली उतरून तळ्यातील पाण्याला स्पर्श केला होता, त्यामुळे प्रत्यक्षात तो अनुभव आम्हाला आज मिळाला. त्यामुळे आम्हाला खरोखर धन्य झाल्यासारखे वाटले आणि त्यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत आणि त्यांच्यामुळेच आपल्याला पाण्याचा आनंद मिळतो आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. आज ऐतिहासिक असा महाड चौदार तळे सत्याग्रह दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही अशोका वॉरियर्स लेणी संवर्धक समूहातून मी एक लेणी संवर्धक विजय आवाडे, एक महाराष्ट्रातील नागरिक, भारताचा बौद्ध म्हणून मी माझ्या वतीने व माझ्या अशोका वॉरियर्स टीमच्या वतीने इतर नवीन लोकांना लेणी म्हणजे काय व लेणीचं संवर्धन कशा प्रकारे करता येईल हे समजावून सांगण्यासाठी चौदार तळे अभिवादनासकट लेणी समूह दाखवण्याकरता आम्ही प्रतिवर्षीप्रमाणे नवीन तरुणींनाही इथे घेऊन येत होतो. त्याची पूर्तता होत असून ते वयस्कर मंडळी जसे कोणी रिटायर झालेले आहेत, नोकरीपेक्षा आहेत, तेही आपला वेळातला वेळ काढून लेणी संवर्धनासाठी आपला कसा अमूल्य वेळ देता येईल यासाठी प्रयत्न करून अशोका वॉरियर्स व इतर लेणी संवर्धक ज्या टीम आहेत त्यांच्या सहभागी होऊन आपला हा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत. एवढे बोलून मी अशोका वॉरियर्स टीमला सदिच्छा देतो व अशाच माझ्या शुभेच्छा व माझा पाठिंबा नेहमी राहील. जय भीम, नमो बुद्धाय.